नव्हतात ना. मोठ्या भांडणांसाठी लई मोठी कारणं असतात असं नाहीये. मोठे भांडणं होण्यासाठी मोठं कारण असतं, क्षुल्लक कारण असतं. क्षुल्लक कारणावरून मोठं रान पेटतं. एका शब्दावरून एवढं वातावरण चिघळलं. दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणतोय, हे द्रौपदे बघ, एवढं सोपं समजू नकोस म्हणे. जी बोललीस ना तू आता, हे तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. तेवढं बोलला, त्या ठिकाणी निघून आले. बरं काय करायचं आता? आता रणनीती आखली आहे. यांच्याकडून शकुनी हे सांगतोय, मी सांगतो तसं करा. काय करायचं म्हणे? त्या शकुनीने जरासंधाच्या हाडाच्या कवड्या बनवल्या होत्या. कोणाच्या? जरासंधाच्या. या जरासंधाला भीमाने मारला होता. आता प्रत्येक वेळेस शंका निर्माण होते, अरे पांडवांच्या विरोधातच का कवड्या पडत होत्या? त्याचं कारण आहे, याला म्हणतात हाडवैर. कोणतं वैर? हाडवैर. जरी पांडवांच्या बाजूने जरी कवड्या पडल्या तरी जसा त्या ठिकाणी डोकावून भीमाने बघावं, भीमाने बघितल्याबरोबर त्या कवड्या पलटायच्या. मग त्या ठिकाणी कवड्या बनवलेल्या आहेत. दोन्ही आता एका बाजूने पांडव आहेत, एका बाजूने कौरव आहेत. शकुनी त्या ठिकाणी म्हणतोय, अरे दोन्ही राजे जर एका ठिकाणी आले असतील तर